हा सूप तुमच्या मुलांसाठी मॅजिक सूप असणार आहे, कारण या सूपमुळे तुमच्या मुलांची हाईट, वेट, ब्रेनची पुरेपूर वाढ होणार आहे. शिवाय इम्युनिटीसुद्धा इतकी बूस्ट होईल की मुलं वारंवार आजारी देखील पडणार नाहीत. दात, बोनसुद्धा बळकट होऊन जाणार आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, शेवग्याची शेंग घ्यायची आहे. आता एक शेवग्याची शेंग मी उभी कापून घेतलेली आहे. यामध्येच मी कांदासुद्धा घातलेला आहे आणि चवीपुरती मिरची. जर मुलांना तिखट आवडत नसेल किंवा अगदीच लहान मुलं असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं, इतकंच साहित्य घ्यायचं. आता हे सगळं बुडेल एवढं पाणी घालायचं. इथे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे हे कुकरमध्ये लावायचं नाही. प्रेशर कुकरमध्ये लावल्यामुळे काय होईल, याला एक्स्ट्राची वाफ लागते, एक्स्ट्राचं प्रेशर लागेल आणि त्यामुळे शेवग्याच्या शेंगेचं जे न्यूट्रिशन आहे शेंगांमधलं ते सगळं निघून जाईल. म्हणून शक्यतो हे टोपामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. आता बघा याचा स्टॉक सुटलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा आणि हे जे पाणी सुटलेलं आहे हे खूप हेल्दी पाणी आहे, न्यूट्रिशनने भरलेलं आहे. त्यामुळे हे फेकून द्यायचं नाही. सगळं शिजून झालं की आपल्याला काय करायचं, एका ताटामध्ये काढून घ्यायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये घालताना पाणी थोडंसं कमीच घालायचं. आता शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आपण भाजीत घातलेली शेंग खात नाही किंवा मुलं काय लहान मोठीसुद्धा माणसं काढून टाकतात आणि लहान मुलांना, अगदी लहान मुलं असतात त्यांना तर शेवग्याच्या शेंगा खायलाच येत नाही. पण हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे, जेणेकरून शेवग्याच्या शेंगांचं जे न्यूट्रिशन आहे ते आपल्या सगळं शरीरामध्ये जाईल. आता वाटलेला पल्प काय करायचा, आपला जो स्टॉक होता ना उरलेला तो यामध्ये घालून घ्यायचा. पल्प थोडासा पातळ करायचा आणि मग काय करायचं, एका भांड्यावर म्हणजे ज्याच भांड्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या त्यावरच मी एक चाळण ठेवली आणि त्या चाळणीवर वाटलेला पल्प काढून घेणार आहे. अगदी याचा चोथा होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि हा जो सगळा चोथा जो राहील ना शिल्लक तो आपल्याला फक्त फेकून द्यायचा आहे. यामध्ये एक्स्ट्राचं वरून पाणी घालायचं नाही. जे आपल्याला स्टॉकमध्ये पाणी मिळालेलं आहे तेवढंच पाणी याला वापरायचं आहे. आता तुम्ही बघू शकाल हा सगळा चोथा काढून झाल्यानंतर हा जो सूप, हेल्दी न्यूट्रिशनने भरलेला जो सूप तयार झालेला आहे तो एका सर्विंग ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत एन्जॉय करायचं आहे. कारण आजकाल मोठ्या माणसांना सुद्धा कॅल्शियमची कमतरता खूप जाणवते. त्यामुळे रेसिपी नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.